वसमत शहराला सध्या अतिक्रमणाने विळखा घातला असून आमदार राजूभाई नवघरे यांनी दिलेल्या पत्राला आता प्रशासनाकडूनच केराची टोपली दाखवण्यात आली आहे। सरकारी जागेवरील अतिक्रमण कधी हटणार असा सवाल आता वसमतकरांनी उपस्थित केला आहे। आमदार राजूभाई नवघरे यांच्या आदेशालाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे का? वसमत शहरातील सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। वसमत शहरात सध्या अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। शहरातील अनेक शासकीय जागा, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे या संदर्भात वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्र देत कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र त्या आदेशानंतरही परिस्थिती बदललेली दिसत नाही। 9 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या पत्रामध्ये शहरातील विविध विभागांच्या शासकीय जागावरील अतिक्रमण हटवून संबंधित विभागांनी त्या जागा ताब्यात घ्याव्यात असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते। मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की इतक्या स्पष्ट आदेशानंतरही प्रशासन कारवाई करत नाही का? वसमत शहरातील जुने बसस्थानक परिसर, पोर क्लब जवळील नगरपालिकेची जागा, मामा चौक ते झेंडा चौक मार्ग, पूर्णा प्रकल्प वसाहत, कारखाना रोड तसेच देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागील रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण आता नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहे। रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामामुळे वाहतुकीची समस्या मोठी गंभीर बनली आहे। काही ठिकाणी तर रस्ते इतके अरुंद झाले आहेत की आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। लहान हातगाडी व्यावसायिकावर तात्काळ कारवाई केली जाते, मात्र मोठे अतिक्रमणधारक आणि प्रभावशाली लोकांवर प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे। आमदाराच्या पत्रामध्ये पूर्णा पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद आणि राज्य परिवहन महामंडळाच्या जागांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। तरी देखील प्रत्यक्षात कारवाईचा वेग अत्यंत मंद असल्याने शहरात प्रशासनाच्या विरोधात नाराजी वाढत चालली आहे। 2 महिने अगोदर दिलेल्या पत्रात आता मात्र कारवाई गुलदस्त्यात का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। त्यामुळे आता सरकारी जागा अतिक्रमण मुक्त कधी होणार? आमदाराच्या आदेशानंतरही कारवाई होत नसेल तर प्रशासनावर नेमका दबाव कोणाचा असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत। दरम्यान शहरातील नागरिक आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेवर खरोखरच राबवली जाणार हे प्रकरण पुन्हा